नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बारामतीच्या कृषिकमध्ये। कृषी प्रदर्शन तुम्ही घरी बसल्या यूट्यूबवर किंवा कुठेही पाहू शकता, पण जे आपल्या डोळ्यांनी आपण अनुभव घेतो तो आपण घेतला पाहिजे आणि तोच एकदम भारी असतो। आता हे एवढे मोठाले टोमॅटो प्रत्यक्षात पाहिल्यानंतर आपल्याला त्याची साईज कळते, ते प्रत्यक्षात कळतं। तसं व्हिडिओमध्ये आपल्याला अंदाज लागत नाही त्या गोष्टीचा। मित्रांनो, हा जो कांदा आहे हा भीमशक्ती प्रकारचा कांदा आहे आणि एकदम हातात सुद्धा बसणार नाही एवढा मोठा कांदा आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला भरपूर फुलांचे प्रकार, रंगीबेरंगी फुलं पाहायला भेटतात आणि इतक्या व्हरायटी आहेत त्याच्यात मापच नाही त्याला। तर आपल्याला जर फुलांची आवड असेल तर तुम्ही हे करायला पाहिजे, बघायला पाहिजे। आता आपण फळझाडं पाहू। सर्व प्रकारची रोपं आपल्याला इथे पाहायला भेटतात, एकदम चांगल्या क्वालिटीची। त्यानंतर इथे जी गर्दी आहे ती आहे बियाणे घेण्यासाठी। मागच्या वर्षीच्या कृषी प्रदर्शनाच्या तुलनेत यावर्षी गर्दी आपल्याला भरपूर पाहायला भेटली। आम्ही सुद्धा भरपूर वेळा वेगवेगळ्या ठिकाणी हरवलो होतो, तर अशी गर्दी भरपूर आहे। इथं आल्यानंतर आपल्याला फक्त पुढं चालत राहायचे। आपल्याला जे नाही त्या प्रत्येक गोष्टी, शेती आधारित टेक्नॉलॉजी आणि जे नवीन सुधारित वाहन आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात। आता आपण आलेलो आहे फुलं शेतीकडे। इथं फोटो काढतात लोक, भरपूर भारी वातावरण आहे इथं। मित्रांनो, पुढे आल्यानंतर आपल्याला भरपूर खतांची, औषधांची दुकानं दिसतात। प्रत्येक जण काही ना काही ब्रँड बनवून आपल्याला शेतकऱ्याला विकायला बसलेला आहे। फक्त शेतकऱ्याला पिकवता येतं, मार्केटमध्ये विकता येत नाही। अशी शेतकऱ्यासाठी जर कोणी मार्केटिंग शिकवली तर ते सगळ्यात भारी ठरणार आहे आणि फक्त मार्केटिंग करायची गरज आहे। शेतकरी एकदम उत्तम माल पिकू शकतो।
मला तर असं वाटतं मित्रांनो, इथे आल्यानंतर प्रत्येक शेतकरी असं तरी नाही म्हणणार की शेती परवडत नाही. शेती कोणाला परवडत नाही, जे व्यवस्थित करीत नाही किंवा त्यांच्याकडून भरपूर चुका होतात. योग्य व्यवस्थापन आणि टायमाच्या टायमाला आपल्याला खतं पाणी देता येत नाहीत, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना शेती परवडत नाही असं मला तरी वाटतं. बाकी तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू शकता. आणि एक कमेंट तुम्ही करायची आहे, काही का होईना एक कमेंट करा. त्यानंतर आम्ही आलो पॉली हाऊसकडे. पॉली हाऊसमधली काही आपण पिकं बघितली आणि खरंच इतके भारी टोमॅटो लागलेले आहेत त्या फळझाडांना, एकच नंबर. अशा प्रकारची शेती केली तर कुणाला नाही परवडणार, नक्कीच परवडणार. फक्त आपल्याला योग्यरित्या मार्केटिंग करून माल पोहोचवता आला पाहिजे, बरोबर का नाही. मित्रांनो, पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या विभागात सर्व प्रकारे सेंद्रिय शेती आपल्याला कशी करायची याविषयी सर्व काही माहिती आपल्याला भेटते आणि पुस्तकं आहेत, भरपूर काय आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण कृषी प्रदर्शन पाहिलं, सर्व काही तुम्हाला ओव्हरऑल देण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुम्हालाही अजून चांगली माहिती याच्याविषयी हवी असेल तर तुम्ही येऊ शकता कृषी प्रदर्शनमध्ये. यावर्षी नाही आला तरी काय अडचण नाही, तुम्ही व्हिडिओ बघा यूट्यूबला आणि या पुढच्या वर्षी.